रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. एसटीत दागिने चोरले, पोलिसांनी सापळा रचून महिलेला पकडले. एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांचे दागिने चोरणाऱ्या सराईत आरोपी महिलेला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा एलसीबी पथकाने अटक केली आहे. कामिना प्रकाश चौगले, वय 40, राहणार शाहूनगर, कागल असे अटकेतील महिलेचे नाव आहे. एलसीबीच्या पथकाने शनिवारी सकाळी हुपरी येथील व्यंकटेश सुतगिरणीजवळ सापळा रचून ही कारवाई केली. आरोपी महिलेकडून सुमारे 4 लाख रुपये किमतीचे 4 तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. तपासादरम्यान मुरगुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 ठिकाणी महिलांच्या दागिन्यांची चोरी केल्याची कबुली तिने दिली. 17 एप्रिल रोजी मुदार तिट्टा ते बोरवडे मार्गावर एसटी बसमध्ये दरवाजातून चढताना एका महिलेचे दागिने चोरीला गेले होते. या गुन्ह्याचा तपास करताना एलसीबीचे अंमलदार रोहित मर्दाने यांना संशयिताबाबत माहिती मिळाली. पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सापळा रचून आरोपीला अटक केली. तिच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून पुढील तपासासाठी तिला मुरगुड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे. या कारवाईत अंमलदार योगेश गोसावी, राजू कोरे, हिंदूराव केसरे, समीर कांबळे, सतीश जंगम आदींचा सहभाग होता. विन टीव्ही मराठीसाठी मुरगुडहून गणेश भाट. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.